शनी शिंगणापूर घराला दरवाजे नसण्याचे खरे कारण काय? रहस्यमय आणि चमत्कारिक गोष्टी. जगातील एकमेव असे गाव जिथे घरांना दरवाजे नाहीत, पण चोरीही होत नाही. हे अन्नीसाठी आव्हान असू शकते, पण भक्तांसाठी ती अगाध श्रद्धा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव केवळ भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. येथील शनिदेवांची शिरा उघड्या आकाशाखाली आहे. मंदिराला कळस किंवा छत नाही. जेव्हा शनिदेवांची शिरा मूर्ती सापडली तेव्हा रात्री शनिदेवांनी स्वप्नात येऊन सांगितले, मला कोणत्याही छताची गरज नाही. हे संपूर्ण आकाश हेच माझे छत आहे. मला बंदिस्त राहायला आवडत नाही. त्यामुळे आजही मूर्तीवर मंदिर बांधले जात नाही. शनिदेवांनी ग्रामस्थांना वचन दिले होते, जसा मी उघड्यावर राहतो तसेच तुम्हीही राहा. घराला दरवाजे किंवा कुलूप लावू नका. तुमच्या घराचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. या एका वचनावर गावकऱ्यांची इतकी श्रद्धा आहे की आजही तिथे घरांना फक्त चौकटी आहेत, दरवाजे नाहीत. अशी मान्यता आहे की जर कोणी या गावात चोरी करण्याचा प्रयत्न केला तर तो गावाची सीमा ओलांडून जाऊच शकत नाही. तो रस्ता विसरतो, त्याला वेड लागते किंवा तो जागीच अंधारा होतो. शनीचा न्याय तिथे इन्स्टंट, तात्काळ मिळतो. शनिदेवांची शिळा स्वयंभू आहे, ती कोणी बनवलेली नाही. पनासनाल्याच्या पुरात ही काळी शिळा वाहून आली होती. एका गुराख्याने कुतूहलाने तिला काठीने टोचले असता त्या दगडातून रक्ताची धार लागली होती. ही साधी शिळा नसून साक्षात शनिदेव आहेत हे तेव्हा समजले. शनी शिंगणापूरमध्ये युको बँकची शाखा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बँकेलाही मुख्य दरवाजाला कुलूप नाही, फक्त काचेचा दरवाजा आहे जो कडीने बंद होतो. बँकेत कोट्यावधी रुपये असूनही आजवर तिथे कधीही चोरी झाली नाही. साधारणपणे जिथे नैवेद्य दाखवतात तिथे कावळे येतात, पण शनी शिंगणापूरच्या मंदिर परिसरात कावळे दिसत नाहीत. शनिदेवांचे वाहन असूनही ते तिथे का येत नाहीत हे एक न उलगडलेले कोडे आहे. शनी शिंगणापुरात साप किंवा विंचू चावल्यास लोक दवाखान्यात न जाता शनीच्या शिरेजवळ येतात. तिथे तीर्थ घेतल्यावर विष उतरते आणि माणूस वाचतो, अशी गावकऱ्यांची आणि भक्तांची शेकडो वर्षांची श्रद्धा आहे. शनिदेवांच्या शिरेजवळ एक कडुलिंबाचे झाड आहे. जेव्हा जेव्हा या झाडाची फांदी वाढून मूर्तीवर सावली, छत धरण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती फांदी आपोआप तुटून पडते किंवा जळून जाते. शनिदेवाला स्वतःच्या डोक्यावर झाडाची सावली सुद्धा मान्य नाही. येथील पोलीस स्टेशन सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिथे गुन्हेगार ठेवण्यासाठी लॉकअप किंवा लोखंडी गजाची खोली नाही, कारण इथे गुन्हे होतच नाहीत अशी पोलिसांचीही नोंद आहे. शनी शिंगणापुरातील शनिदेवांची शिळा मामा भाच्याने मिळून स्थापन केली होती अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी मामा आणि भाचा एकत्र येऊन अभिषेक करतात, ज्याला विशेष महत्त्व आहे. शनिदेवांना तेल का प्रिय आहे? रामायणात जेव्हा हनुमानाने शनीची सुटका केली होती तेव्हा शनीच्या अंगाला जखमा झाल्या होत्या. हनुमानाने त्यावर तेल लावले होते, म्हणून शनिदेवाला तेल वाहिल्यास साडेसातीचा त्रास कमी होतो. इथे रोज हजारो लिटर तेलाचा अभिषेक होतो. पूर्वी स्त्रियांना चौथऱ्यावर जाऊन तेल घालण्यास मनाई होती, पण आता न्यायालयाने आणि मंदिर समितीने निर्णय घेऊन सर्वांसाठी स्त्रियांसह चौथऱ्यावर प्रवेश खुला केला आहे. आता कोणालाही भेदभावाशिवाय दर्शन मिळते. वर्षातून ज्या दिवशी शनिवारी अमावस्या येते, शनी अमावस्या, त्या दिवशी इथे 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांची, भक्तांची गर्दी होते. त्या दिवशी केलेले दर्शन तुमच्या राशीतील सर्व शनिदोष, पितृदोष आणि कालसर्पदोष नष्ट करते. ज्याला खूप नजर लागली आहे किंवा सतत अपयश येते त्याने शनी शिंगणापूरला जाऊन स्वतःचे काळे कपडे आणि चपला तिथेच सोडून याव्यात. असे केल्याने पनौती तिथेच राहते आणि माणूस शुद्ध होऊन घरी येतो. गावातील पोस्ट ऑफिसच्या पेटीला आणि दुकानांनाही दरवाजे नाहीत.
लोक दुकानाला फक्त पडदा लावून किंवा फळी लावून घरी जातात. रात्री कुत्रे दुकानाची राखण करतात. बाहेरच्या जगाला वाटते की शनी शिंगणापूर हे गाव भीतीपोटी दरवाजे लावत नाही. पण गावकरी सांगतात की ही भीती नाही, तर हा विश्वास आहे. आमचा बाप शनी समर्थ आहे, तो आमचे रक्षण करेल, हा विश्वास आजच्या कलियुगात एक मोठे आश्चर्य आहे. शनी शिंगणापुरात आपल्याला जी 5 फुटांची काळी शिळा दिसते ते फक्त हिमनगाचे एक टोक आहे. स्थानिक लोकांची आणि अभ्यासकांची अशी धारणा आहे की ही शिळा जमिनीच्या खाली किती खोलवर गेली आहे याचा थांग आजपर्यंत कोणालाच लागलेला नाही. काहींच्या मते तिचा संबंध थेट पाताळ लोकांशी आहे. त्यामुळेच या मूर्तीला हलवण्याचा किंवा उकरण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. दरवाजे नसण्यासोबतच शनी शिंगणापूर या गावात आणखी एक जुनी परंपरा आहे. पूर्वी गावकरी आपल्या घराला सिमेंटचा स्लॅब टाकत नसत, फक्त पत्रे किंवा कवेलू वापरत. कारण शनी महाराज उघड्यावर आहेत, मग आम्ही त्यांच्यापेक्षा उंच किंवा पक्क्या छताखाली कसे राहणार, हा आदरभाव त्यामागे होता. आजही जुने गावकरी ही प्रथा पाळतात. जर कोणी अहंकाराने देवापेक्षा उंच घर बांधले तर त्याचे नुकसान होते अशी भीती लोकांच्या मनात आहे. शनी शिंगणापूरला दर्शन घेऊन परत जाताना एक महत्त्वाचा नियम पाळला जातो. एकदा का तुम्ही मंदिराच्या बाहेर पडलात की पुन्हा मागे वळून मूर्तीकडे शिळेकडे बघायचे नसते. अशी श्रद्धा आहे की तुम्ही तुमची साडेसाती, दुःख आणि कटकटी तिथेच सोडून आलेले असता. जर तुम्ही मागे वळून बघितले तर ती पीडा पुन्हा तुमच्या सोबत येते. त्यामुळे नजर सरळ ठेवून थेट गावाबाहेर पडायचे असते. शनी शिंगणापूरच्या मूर्ती शेजारी, शिळे शेजारी एक दक्षिणमुखी त्रिशूळ उभे आहे. जेव्हा ही मूर्ती शिळा सापडली तेव्हा ती खूप उग्र होती. एका अज्ञात संन्याशाने तिथे येऊन ते त्रिशूळ रोवले आणि सांगितले की हे त्रिशूळ शिव/दत्त शक्ती शनीच्या उग्रतेला शांत करेल. तेव्हापासून शनिदेवाची उग्रता कमी होऊन ते भक्तांवर माया करू लागले असे मानले जाते. शनिवारी आणि शनी अमावस्येला तिथे हजारो लिटर तेलाचा अभिषेक होतो. हे सर्व तेल एका भूमिगत टाकीत जमा होते. वैज्ञानिकदृष्ट्या एवढे तेल साठल्यावर तिथे प्रचंड उग्र वास किंवा कीटक यायला हवेत, पण तिथे तसे काहीच होत नाही. शनिदेव भक्तांच्या अंगातील उष्णता आणि रोग या तेलाच्या माध्यमातून शोषून घेतात. म्हणून या तेलाच्या वासानेही वातावरण शुद्ध राहते. शनी शिंगणापूर या गावात जर कोणी आठवड्यात कधीही चूक किंवा पाप केले तर त्याला त्याची शिक्षा बहुतेक करून पुढच्या शनिवारीच मिळते. इथे तारीख पे तारीख नसते. चोराला किंवा पाप्याला शनिवारी रक्ताची उलटी होणे, वेड लागणे किंवा धंद्यात मोठे नुकसान होणे असे प्रकार घडतात. म्हणून गावकरी शनिवारी कोणाशीही खोटे बोलायला किंवा भांडायला घाबरतात. शनी शिंगणापूर हे गाव जगाला एकच संदेश देते. जेव्हा तुम्ही शनिदेवांना आपला गार्ड, रक्षक बनवता तेव्हा तुम्हाला सिक्युरिटी गार्डची गरज उरत नाही. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. ओम शम शनैश्चराय नमः. धन्यवाद.